उमराणे येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा। अहिंसेचा मार्ग जगाला सुख शांती देईल, आमदार राहुल आहेर यांचे प्रतिपादन। उमराणे येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने गावात भव्य मिरवणूक, विचारसभा तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजनाचे कार्यक्रम पार पडले। सकाळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची आकर्षक सजवलेल्या रथातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली। या मिरवणुकीत जैन बांधवांनी अहिंसा परमो धर्म की जय, भगवान महावीर की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। संपूर्ण मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। मिरवणुकीनंतर जैन स्थानकात संघपती शांतीलालजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विचारसभा आयोजित करण्यात आली। यावेळी आमदार राहुल आहेर यांनी आपल्या भाषणात जैन समाजाचे कौतुक करताना सांगितले की जैन समाज हा समाजात दुधात साखरेसारखा मिसळलेला आहे। जिथे जिथे हा समाज गेला तिथे त्यांनी समृद्धी आणली आहे। सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा मार्गच मानवजातीसाठी अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांनी अहिंसा परमो धर्म क्षमा वीरस्य भूषणम या तत्वांचे महत्त्व अधोरेखित करत उमराणे गावच्या सामाजिक आणि धार्मिक विकासात जैन समाजाचे मोलाचे योगदान असल्याचं सांगितलं। यावेळी विविध मान्यवरांनी भगवान महावीर यांच्या जीवनावर भाषणे, नाटिका व स्तवन सादर केले। संघपती शांतीलाल मोदी, माजी सभापती विलास काका देवरे, सभापती देवानंद वाघ, दीपक निकम, सचिन देवरे, विनोद पाटणी, गोसेवक महेश चिमणपुरे, संगीता मोदी, संगीता पारख, मीना बाफना, वैशाली बाफना, हितेश बाफना, तीर्थ पाटणी, अन्वी मोदी, कियारा बाफना, राशी ओस्तवाल, प्रणव बाफना, दिव्यांश ओस्तवाल, क्रिशा ओस्तवाल आदींचा सहभाग होता। चातुर्मास समिती अध्यक्ष दिलीप बाफना यांनी सूत्रसंचालन केले। जैन श्रावक संघातर्फे उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। या महोत्सवासाठी उमराणे परिसरातील श्रावक, श्राविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्सवानिमित्ताने विविध ठिकाणी भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तसेच ग्रामपंचायत कार्यालय प्रभारी सरपंच छाया संदीप देवरे यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले। कार्यक्रमास व्यापारी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। आपला समाजाचे प्रगती करतो आहे। आता आपल्या संघपतींनी 2-3 गोष्टी खरंच खूप महत्वाच्या सांगितल्या की अहिंसेमुळे सुख शांती तर लाभतेच, पण बहुजन समाजाने शिकण्यासारखं जे आहे उन्नती पण मिळते। ती उन्नती ही महत्वाची बहुजन समाजासाठी पण आज झाली। आज जैन समाज जर आपण पाहिला तर जैन समाज हा दुधात साखरेसारखा आहे। त्यांनी अख्ख्या दुधाचा गोडवा वाढला आणि त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये जर आपण पाहिलं तर त्या गावाच्या जडणघडणीमध्ये, त्या गावाच्या उन्नतीमध्ये, त्याच्या व्यापारामध्ये आज जैन समाजाची आपली मंडळी सगळी अग्रेसर आहे। आपण सर्वांना धरून बरोबर घेऊन चालतात आणि त्याच्यामुळे आज समाजामध्ये तुमच्या एवढी आपुलकी, एवढा एकमेकांमध्ये बंधुभाव आपल्याला बघायला मिळतो। खरं तर आमच्या पाटणीजींना माहिती आहे, मागच्या काळामध्ये आता आपला नमोकार तीर्थाचा जो कार्यक्रम झाला तेव्हा ते मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या आयोजनामध्ये हजर होते। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सरकारने विशेष करून आपल्या नमोकार तीर्थाच्या ह्या कार्यक्रमासाठी भरीव असा 36 कोटी रुपयाचा निधी आपल्या या कार्यक्रमाला तिथे दिला आणि त्याच्यामुळे तिथल्या भौतिक सुधारणांमध्ये शासनाने पण त्यांच्या जबाबदारीमुळे सगळा हातभार तिथे लाभला। आदरणीय मुख्यमंत्री महोदय ह्या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित पण होते आणि त्याच्यामुळे आपलं महायुतीचं शासन पण आपल्या समाजाच्या प्रती महावीरांच्या जी दाखवलेली आपल्याला जी दिशा आहे त्याच्यावरच काम करत आहे। खरं पटणीजींनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, आज आपल्याला आपण इथे बसलेलो आहोत, आपल्याला खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे। ही काही भाषणामध्ये नुसती सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण आज युद्ध चालू आहे इथून हजारो किलोमीटर, पण भविष्य काळामध्ये आपण बघायला पाहिजे। आज त्या युद्धाचा आपला तसा अर्थार्थी काही संबंध नाही, पण त्याच्या झळा आज आपल्याला इथं सामान्य माणसाला इथे बसताय। म्हणजे केवळ 2 राज्यांमध्ये, 2 देशांमध्ये युद्ध होतोय तर त्याचे अख्ख्या जगाला त्याच्या झळा सोसाव्या लागतात आणि आजच्या परिस्थितीमध्ये त्याच्यामुळे अहिंसा आणि अहिंसेचा मार्ग हा ह्या जगासाठी जास्त गरजेचा दिवसेंदिवस होत चालला। काल आपण ख्रिश्चनांच्या, त्यांच्या पोपच्या, त्यांचे जे धर्मगुरू त्यांचा पण जर आपण त्यांचं स्टेटमेंट पाहिलं तर ते म्हटले की कुठलाच देव किंवा ख्रिश्चनांचे पण जीसस देव हे कुठलाच देव, कुठलाच धर्म हा हिंसा करण्यासाठी कधीच कोणाच्या पाठीमागे उभा राहत नाही आणि हीच खऱ्या अर्थाने महावीरांची शिकवण आहे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।